शरद जोशी काय म्हणायचे, शेतकऱ्याने स्वार्थी झालं पाहिजे, स्वतःकरता उगवलं पाहिजे. पुढच्या वर्षभरामध्ये दूध वाढणार नाही, उलटं कमी पण होऊ शकतं 4-5%. तसं शेतकऱ्याने त्याच्या शेताकरता आणि त्याच्याकडे असणाऱ्या गोधनाकरता एक बजेट बनवणं आवश्यक आहे. उत्तर भारतामध्ये म्हणजे भरपूर शेतकरी असे आहेत की ते 1/4 जमिनीवरती चारा लावतात. पण आता पंजाबमध्ये फार आमूलाग्र बदल झालेला आहे. तो त्याच्या गाईपासून 7,000 लिटरपासून 12,000 लिटर दूध 305 दिवसात म्हणजे एका वेतामध्ये घेतो. नमस्कार, ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. सध्या देशात दुष्काळाचं सावट पूर्णतः दाटून आलेलं आहे. आपल्याला चाऱ्याची आणि पाण्याची टंचाईसुद्धा आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. अशा परिस्थितीत देशातील दूध उत्पादनाचं नेमकं चित्र काय, पुढील काळात दूध उत्पादनात काय काय बदल होऊ शकतात आणि याला आपण कसं सामोरे जायचं आहे, यावरच आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर दिनेश भोसले सर. दिनेश भोसले सरांची मी थोडक्यात ओळख सांगतो तुम्हाला. मागच्या 30 वर्षांपासून दिनेश सर डेअरी इंडस्ट्रीत काम करतायत. सध्या सर AB व्हिस्टाचे दक्षिण आशियाचे सेल्स डिरेक्टर म्हणून काम करतायत. त्यासोबतच सरांनी याच्या आधी अमेरिकन सोयाबीन असोसिएशनसोबतही काम केलेलं आहे. सरांचा या विषयातला हातखंडा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळेच आज आपण थेट या विषयावरती, दुष्काळ आणि चाऱ्याचा प्रश्न या विषयावरती सरांशीच गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये. नमस्कार. नमस्कार धनंजय. सर्व शेतकरी मित्रांना सुद्धा माझा नमस्कार. सर, पहिलाच प्रश्न असा आहे की हवामानशास्त्र विभागानं आत्ताच ऑक्टोबरच्या शेवटी असं डिक्लेअर केलं आहे की मान्सून हंगामात देशात 94% पाऊस झाला आहे सरासरीच्या आणि राज्यात 96% झाला आहे. तर याचा पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होणं म्हणजे चाऱ्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होणंच आहे, कारण की जर पाणीच नसेल तर चारासुद्धा कसा उगवेल. तर याचा एकूण दूध उत्पादनावरती काय परिणाम होईल, आत्ताचं दूध उत्पादनाचं चित्र काय आहे याच्याबद्दल सांगा. 2020 पासूनच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचे दिवस काही चांगले नाही आहेत. कारण 2020मध्ये जेव्हा करोनाचा पहिला लॉकडाऊन झाला त्यावेळी दुधाची मागणी घटली आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाचे रेट पण कमी झाले. आणि त्यानंतर मग ती मागणी पूर्ववत व्हायला 2 वर्षे गेले. आणि त्या 2-3 वर्षामध्ये ॲनिमल ब्रीडिंगवरती जेवढं लक्ष द्यायला हवं होतं शेतकऱ्याने आणि शासनाने, ते दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम जो आहे तो दूध उत्पादनावर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लंपी स्किन डिसीज जो आला 2 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे मागच्या वर्षी दुधाचं उत्पादन जेवढं वाढायला हवं होतं तेवढं वाढलं नाही. म्हणजे एक्झाम्पल, भारतामध्ये दुधाचं उत्पादन गेले काही वर्ष 4 ते 5% वाढत होतं, पण मागच्या वर्षी हे 2%नेच वाढलं. आणि पूर्ण उत्तर भारतामध्ये लंपी स्किन डिसीज होता आणि त्याच्यामुळे दुधाच्या उत्पादनावरती मागच्या वर्षी खूप प्रभाव पडला. आणि असं म्हटलं जातं आहे की यावर्षीसुद्धा लंपी स्किन डिसीज असल्यामुळे दुधाचं उत्पादन आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं वाढणार नाही. आणि त्यात हे नेमकं पुन्हा पाऊस कमी पडल्यामुळे चाऱ्याचं उत्पादन म्हणा किंवा गाई म्हशींसाठी पिण्याचं पाणी, याचा प्रश्न आपल्याला व्यवस्थित हँडल करावा लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे भारतात आपल्याला माहीतच आहे की 55% दूध जे आहे ते म्हशीपासून येतं आणि 45% दूध जे आहे ते गाईपासून येतं. आपण जर बघितलं तर भारतामध्ये 20 कोटी गायी आहेत आणि 10 कोटी म्हशी आहेत. 20 कोटी गायींपैकी 20% गायी ज्या आहेत त्या सरासरी चांगलं दूध देतात, कारण या आपल्या संकरित गायी आहेत किंवा गीर गाय, थारपारकर, सैवाल या दूध देणाऱ्या जातिवंत गायी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे गायीपासून आपल्याला जे दूध मिळतं त्याच्यापैकी 80% दूध जे आहे ते या संकरित गायींपासून आणि गीर, सैवाल, थारपारकरपासून येतं आणि उरलेल्या गायींपासून आपल्याला उरलेलं दूध येतं. आणि त्यामुळे काय झालं आहे की आपण जर बघितलं तर गाय आणि म्हैस जी आहे ही चारा खाऊन दूध देणारं जनावर आहे. म्हणजे कॅटल फीड किंवा पशुखाद्य हे फक्त सप्लिमेंट आहे. त्यामुळे गाईला चारा पाहिजेच. बरोबर. जर आपण बघितलं किती चारा पाहिजे तर 55 कोटी टन एवढा सुका चारा आपल्या या 30 कोटी जनावरांसाठी आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यात डबल म्हणजे 110 कोटी टन आपल्याला हिरवा चारा या गाई म्हशींसाठी पाहिजे. आणि ऑलरेडी चाऱ्याचं शॉर्टेज आहे.
ऑलरेडी चाऱ्याच्या किमती गेल्या 2 वर्षामध्ये खूप वाढलेल्या आहेत. मग तो हिरवा चारा असो, सुका चारा असो. त्यामुळे यावर्षी हा फारच मोठा गंभीर प्रश्न आहे. जर आपण हा व्यवस्थित हँडल केला नाही तर पुढच्या वर्षभरामध्ये दूध वाढणार नाही, उलटं कमी पण होऊ शकतं 4-5%. सर मग याच्यातच एक मुद्दा असा पण आहे की मग आता अशी सिच्युएशन असेल, अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं चाऱ्याच्या संदर्भात? असं हे शेतकऱ्याने स्वार्थी झालं पाहिजे. बर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्याने स्वार्थी व्हायचं म्हणजे काय करायचं की स्वतःच्या गरजा भागल्या पाहिजेत, हे त्याने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे जसं भारत सरकार अर्थसंकल्प जाहीर करतं तसं शेतकऱ्याने त्याच्या शेताकरता आणि त्याच्याकडे असणाऱ्या गोधनाकरता एक बजेट बनवणं आवश्यक आहे. ते कसं? म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, बर. त्या जमिनीत तो कुठलं पीक लावणार आहे, त्याचं नियोजन त्याला पूर्ण वर्षभराचं करावं लागणार आहे. कारण पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. मग शेतकऱ्याकडे पाणी आहे की नाही, त्याला एक्स्ट्रा पाणी कुठून मिळू शकतं, त्यामुळे पाण्याचं नियोजन त्याला करावं लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो जे पीक लावणार आहे त्याच्यातून गाई म्हशींसाठी कुठला चारा निर्माण होणार आहे, त्यामुळे घरचा चारा गाई म्हशींसाठी किती आणि बाहेरून तो किती चारा घेणार, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला हे पूर्ण वर्षभराचं नियोजन आज केलं आणि जरी त्याचं नियोजन 30-40% चुकलं तरी कमीत कमी त्याला त्याच्या जनावरांपासून 60% अपेक्षित उत्पादन आलंच पाहिजे. बर. तर तो प्रॉफिटमध्ये राहील किंवा ते सगळा गाडा जो आहे तो पुढे चालेल. म्हणजे दूध डेअरीला देण्याकरता दूध नसलं तरी चालणार आहे, पण त्याला त्याच्या घरात दूध खायला असलं पाहिजे. शरद जोशी काय म्हणायचे, शेतकऱ्याने स्वार्थी झालं पाहिजे, स्वतःकरता उगवलं पाहिजे. आणि जर मग तुमच्याकडे पाणी असेल, पैसे असतील तर तुम्ही एक्स्ट्रा उगवा आणि विका. हल्ली शेतकरी काय करतो, जे काही पीक दूध बनवतो सगळं डेअरीला जाऊन विकतो आणि स्वतःच्या घराकरता बाहेरून विकत घेतो. बरोबर आहे. त्यामुळे त्याने अगोदर स्वतःच्या घराची गरज भागवली पाहिजे. आणि जर त्याच्याकडे सरप्लस दूध असेल तर ते सरप्लस दूध त्याने विकलं पाहिजे. कारण जर दुधाचा रेट चांगला नसेल तर जे काही शेतकरी दूध विकतोय ते तोट्यात विकतोय. बरोबर. त्यामुळे ते तोट्यात विकण्यापेक्षा स्वतः खा ना. मग आता सर या पार्श्वभूमीवरती चारा टंचाई आहे, पाण्याची टंचाई आहे, तर मग ते पशुधन जे आहे त्याचं संगोपन करण्यासाठी विशेष काय काळजी घेतली पाहिजे? चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? त्याच्यातनं उत्पादन खर्च कसा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याचं काही एक मॉडेल आपल्याकडे आहे का? म्हणजे गेल्या 70-75 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये दुधाचं उत्पादन वाढत गेलं. हो. परंतु चारा उत्पादन करण्याची जमीन आहे हो. ती काही वाढली नाही. ती म्हणजे 4 ते 5% आहे. आणि हे आकडे जे आहेत ना हे सगळे गेस्टिमेट आहेत. त्यामुळे खरंच गेस्टिमेट म्हणजे काय? थोडंसं त्याच्या गेस्टिमेट म्हणजे ॲक्च्युअल चारा उगवण्यासाठी किती जमीन वापरली जाते हे कोणालाच माहीत नाही. म्हणजे जे अधिकारी काम करतात, कृषी अधिकारी आहेत किंवा पशुसंवर्धन अधिकारी आहेत, त्यांचे आकडे जमा केले जातात प्रत्येक तालुक्याचे, प्रत्येक जिल्ह्याचे, प्रत्येक राज्याचे. आणि त्याच्याप्रमाणे ठरवलं जातं की अंदाजे इतकी जमीनवरती चारा उगवला जातो. याला मी गेस्टिमेट म्हणतो. गेस केला जातो, अंदाज लावला जातो. त्यामुळे हा अंदाज पूर्णपणे चुकीचा पण असू शकतो. बापरे. त्यामुळे बेसिक प्रॉब्लेम तोच आहे. म्हणजे आपल्या इथं काय आहे की शेतकऱ्याने काय करायला हवं की 1/4 जमिनीवरती भाजीपाला, फळं उगवली पाहिजेत. 1/4 जमिनीवरती त्याने गहू, तांदूळ किंवा धान्य उगवलं पाहिजे. आणि 1/4 जमिनीवरती त्याने डाळी, साळी उगवल्या पाहिजेत. आणि उरलेल्या 1/4 जमिनीवर त्याने चारा लावला पाहिजे. उत्तर भारतामध्ये म्हणजे भरपूर शेतकरी असे आहेत की ते 1/4 जमिनीवरती चारा लावतात. पण महाराष्ट्राचा शेतकरी अजूनही गाई म्हशीवर तेवढं प्रेम करत नाही जेवढं उत्तर भारतातला शेतकरी करतो. त्यामुळे आपल्या गाई म्हशींना आपल्या घरचाच चारा असेल कधीही चांगलं. कारण मार्केटमध्ये जो चारा मिळतो तो निकृष्ट दर्जाचा असला तर त्याचा परिणाम आपल्या गाई म्हशीच्या उत्पादकतेवरती होणारच. त्यामुळे मार्केटमधून जर तुम्ही चारा विकत घेत असाल तर तो चांगल्या क्वालिटीचा घेतला पाहिजे. स्वस्त चारा विकत घेण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा चारा आपण मार्केटमधून घेतला पाहिजे. म्हणजे कमी खाऊ घालून आपल्या गाई म्हशीपासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जे आहे ते आलं पाहिजे. याच्यात शेतकऱ्यांचा एक असा असतो प्रभाव की
आम्ही खर्च करतोय पण आम्हाला उत्पादनच मिळत नाही. आम्ही सगळ्या पद्धतीचं शेतकऱ्यांना काय म्हणू आपण त्याला सप्लिमेंटरी जशी द्यायला हवी आहे ती देतोय. चाऱ्याचाही प्रश्न आमच्याकडे हिरवा चारा कोरडा चारा आता त्याचंही शेतकऱ्यांना गणित बऱ्यापैकी लक्षात आलंय जे काही दूध व्यवसाय करतात वगैरे. पण अजूनही उत्पादन खर्च वसूल होत नाही. त्याचा असा सातत्यानं प्रश्न येतोच शेतकऱ्यांचा. ज्यावेळेस शेतकऱ्यांना विचारणा केली त्यावेळेस तर याचं नेमकं कारण काय का म्हणजे काय गणित काय चुकतं शेतकऱ्यांचं चुकतं की पॉलिसी मेकर्समध्ये काहीतरी गडबड आहे. मी भरपूर स्टार्टअप कंपन्यांना मदत करतो. हो त्यामुळे गोष्टी जेपर्यंत रेकॉर्ड होत नाहीत हो म्हणजे मी पोल्ट्री फार्मरसोबत पण काम करतो. हो हो पोल्ट्री फार्ममध्ये प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं जातं. तसं आजही आपला जो म्हैस पाळणारा शेतकरी आहे तो आजही रेकॉर्ड ठेवत नाही. मग पॉवर गोठा असेल किंवा भरपूर स्टार्टअप कंपन्या आहेत यांच्याकडे आता स्वतःचे ॲप आहेत. या ॲपचा उपयोग करून शेतकऱ्याने रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे. कारण काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे रेकॉर्ड ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने रॅशन बॅलन्सिंग केली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे किती गायी आहेत त्यापैकी किती गाय दूध देतात किती गाय सध्या भाकड आहेत याची विभागणी करून त्याने काय केलं पाहिजे की रॅशन बॅलन्सिंग केलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे किती हिरवा चारा आहे आणि कुठल्या गाईला किती हिरवा चारा द्यायचा किती सुका चारा द्यायचा किती पशुखाद्य द्यायचं किंवा किती पेंड द्यायची हे त्याने नुसतं लक्षात नाही ठेवलं पाहिजे. ते त्याने वजन करून सुद्धा देणं आवश्यक आहे. आणि याचं TMR बनवला पाहिजे म्हणजे टोटल मिक्स रॅशन. हे सगळं मिक्स करून दिलं पाहिजे. म्हणजे आपला शेतकरी दरवर्षी पंजाबला जातो. पंजाबमध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप मोठं एक्झिबिशन होतं आणि मी पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत गेले 20 वर्ष झाले काम करतोय. तिथला शेतकरी आपल्या शेतकऱ्यांसारखाच होता. पण आता पंजाबमध्ये फार आमूलाग्र बदल झालेला आहे. म्हणजे तिथला शेतकरी आज अमेरिकेसारखा आणि युरोपच्या शेतकऱ्यांसारखा झाला आहे. तो त्याच्या गाईपासून 7,000 लिटरपासून 12,000 लिटर दूध 305 दिवसात म्हणजे एका वेतामध्ये घेतो. आज महाराष्ट्रामध्ये 10% जनावरं पण अशी नाहीत की जे 7,000 लिटरपेक्षा जास्त दूध देत असतील. त्यामुळे आपला शेतकरी तिथं जातो बघतो. पण ते जो बघितलेलं आहे ते त्याने जेपर्यंत तो इथं इम्प्लिमेंट करणार नाही कृतीत आणणार नाही आपल्या इथं तेपर्यंत त्याचं गाई म्हशीपासून जे उत्पादन आहे ते वाढणार नाही. त्यामुळे रेकॉर्ड किपिंग सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट मी जसं म्हणालो की तो जे काही खाऊ घालतो आहे त्याचं व्यवस्थित बॅलन्सिंग करून त्याने आपल्या गाई म्हशींना खाऊ घातलं पाहिजे. मिल्किंग मशीनचा वापर करणं आवश्यक आहे. लेबरचा मोठा प्रॉब्लेम आहे सध्या. ज्या शेतकऱ्यांकडे 10पेक्षा जास्त गाई म्हशी आहेत त्याला लेबर ठेवावा लागतो. अशावेळी लेबर समजा नेपाळी किंवा उत्तर भारतीय असेल तर तो त्याच्या ट्रॅडिशनल पद्धतीने दूध काढतो किंवा त्याच्या पद्धतीने खाऊ घालतो. त्यामुळे शेतकऱ्याला कितीही शास्त्रोक्त माहिती असली तरी ग्राउंड लेवलला लेबर काय करतो हे पण बघणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या लेबरचं पण ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने काय केलं पाहिजे जे वेटरनरी डॉक्टर आहे त्यांचं पहिल्यांदा ट्रेनिंग केलं पाहिजे. कारण खूप वेळा काय होतं की वेटरनरी डॉक्टर हा ट्रीटमेंट करण्यामध्ये बिझी असतो. बरोबर आहे. त्यामुळे ॲनिमल न्यूट्रिशन ब्रीडिंग हाऊसिंग प्रिव्हेन्शन या गोष्टींबद्दल वेटरनरी डॉक्टरांची पण ट्रेनिंग ही रेग्युलरली होत राहिली पाहिजे. त्यासोबत शेतकऱ्यांची ट्रेनिंग झाली पाहिजे. शेतकऱ्यांची जी मुलं मुली आहेत त्यांची पण ट्रेनिंग व्हायची आवश्यकता आहे. कारण हा बिझनेस पुढे त्यांनी बघायचा आहे आणि शेतकऱ्याकडे जो लेबर आहे त्याची पण रेग्युलर ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. मग त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र असतील संस्था असतील शासन असेल प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्या आहेत. त्यामुळे फॉर्मल इनफॉर्मल हे ट्रेनिंग सुरू राहिलं पाहिजे. आणि ॲग्रोन तर सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी ॲग्रोन वाचलाच पाहिजे आणि ॲग्रोनमधून ज्या चांगल्या गोष्टी येतात त्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट करून बघितल्या पाहिजेत आणि त्याचा रिझल्ट काय त्याचा फीडबॅक काय हा त्यांनी ॲग्रोनला परत पाठवला पाहिजे. मी असं करून बघितलं पण ते चाललं नाही चाललं त्या हिशोबाने जर ते फीडबॅक देत राहिले आणि शेतकऱ्यांची ही जी पत्र आहेत ही जर ॲग्रोन छापत राहिला तर त्याच्यातून नवीन शेतकरी शिकतील. येस डेफिनेटली. सर चाऱ्याच्या प्रश्नावरतीच परत मी येतोय की आता चाऱ्याचा प्रश्न आहे समोर पण याला सामोरे जाताना नेमकी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी. म्हणजे आता पुढच्या म्हणजे दुष्काळ आला म्हणजे काहीतरी तो 2 महिने त्याचा काहीतरी परिणाम होतो किंवा आणि 3ऱ्या महिन्यात लगेच चारा उगवून येणार आहे असं नाही. हे पुढच्या मान्सूनच्या हंगामात काय होतं पावसाची सिच्युएशन काय राहते त्याच्यानंतर काय होतं याच्यावरती सगळी ही गणितं अवलंबून आहेत. तर या दरम्यानच्या काळात दूध उत्पादनाला दूध उत्पादकतेला फटका बसू नये शेतकरी प्रॉफिटमध्ये राहावं
यासाठी चाऱ्याचं नियोजन कसं करावं शेतकऱ्यांनी? आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आपण 2 प्रकारचा चारा घेतो, एकदल आणि द्विदल. त्यामुळे एकदल चारा जो आहे तो आपण खरीप सीझनमध्ये उगवतो आणि द्विदल चारा जो आहे म्हणजे जसं आपला लसूण घास आहे किंवा मक्खन ग्रास येतं, तर द्विदल चारा जो आहे हा रब्बी सीझनमध्ये उगवला जातो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता पेरणी केली पाहिजे रब्बीसाठी आणि त्यांनी द्विदल चाऱ्याची पेरणी प्रत्येक शेतकऱ्याने केलीच पाहिजे. कारण द्विदल चाऱ्यामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि एकदल चाऱ्यामध्ये एनर्जी जास्त असते. आणि मक्का हे सर्वात चांगलं एकदल चाऱ्याचं उदाहरण आहे. याच्या व्यतिरिक्त नेपियर ग्रास आहे, गिनी ग्रास आहे, त्यानंतर आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी विद्यापीठ आहेत, प्रत्येक कृषी विद्यापीठाचे स्वतःचे वाण आहेत. म्हणजे जसं राऊरीचं फुले वाण आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे मराठवाड्याच्या शेतकऱ्याने परभणीतल्या कृषी विद्यापीठाची मदत घेतली पाहिजे, विदर्भातल्या शेतकऱ्याने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाची मदत घेतली पाहिजे, कोकणातल्या शेतकऱ्याने कोकण कृषी विद्यापीठाने कुठली वाण सध्या अवेलेबल आहेत त्या हिशोबाने चारा उगवला पाहिजे. चाऱ्यामध्ये आपल्याला माहीतच आहे 2 प्रकारचा चारा येतो, एक तर येतो सिंगल कट आणि दुसरा येतो मल्टी कट. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन्ही चारे लावले पाहिजेत. म्हणजे खरीपमध्ये आता जो अफेक्ट झाला आहे तो सिंगल कट चारा अफेक्ट होणार. म्हणजे जे चाऱ्याचं उत्पादन कमी होणार आहे ते सिंगल कट चाऱ्याचं होणार आहे. ज्या शेतकऱ्याकडे मल्टी कट चारा होता त्याच्याकडे उत्पादन थोडंसं कमी होईल, पण त्याच्याकडे हा मल्टी कट चारा असणार आहे. आणि दर 2 महिन्याने म्हणजे वर्षातून 5 किंवा 6 वेळा मल्टीकट चारा शेतकरी कापून आपल्या जनावरांना खाऊ घालू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याने व्हरायटी चाऱ्याची उगवणं आवश्यक आहे. म्हणजे काही कंपन्या आहेत UPL सारख्या ज्या फॉडर कॅफे बनवतात. शासनाने सुद्धा कृषी विद्यापीठाने सुद्धा डेमो प्लॅन्ट बनवलेले आहेत. हे आपण जाऊन शेतकऱ्याने बघितले पाहिजेत आणि त्याने आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चारे उगवणे हे फार आवश्यक आहे. त्यामुळे एकदल चारा, द्विदल चारा प्लस ज्याच्याकडे सरप्लस चारा आहे त्याने आत्ताच मुरघास बनवून ठेवला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जेव्हा उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई होईल जानेवारी-फेब्रुवारी महिन्यानंतर त्यावेळी आपल्याला तो चारा वापरता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जो सुकलेला चारा आहे म्हणजे आता कडब्याची काय परिस्थिती बघावी लागेल आपल्याला. कारण कडबा हा सर्वात महत्त्वाचा सुका चारा आपण वापरला जातो. त्यामुळे ज्वारी बाजरी याच्या पिकावरती काय परिणाम होणार आहे कमी पावसाचा तो आपल्याला बघावा लागणार आहे. कारण कडबा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे कडब्याची युरिया ट्रीटमेंट करणे किंवा मोलॅसिससोबत ट्रीटमेंट करणे, त्याचे प्रोटीन वाढवणे, एनर्जी वाढवणे या गोष्टी यावर्षी चारा टंचाईच्या वर्षामध्ये शेतकऱ्याने करणं खूप आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ऊस खूप होतो. त्यामुळे शुगरकेन टॉप जो आहे आपण तसा हा एकदम निकृष्ट दर्जाचा चारा आहे. पण आता काही नसल्यामुळे काहीतरी जनावरांना खाऊ घालावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे शुगरकेन टॉपचं सायलेज बनवून ठेवणे, आपल्याकडे जो शुगरकेन टॉप आहे तो त्याचा उपयोग आपल्या जनावरांच्या खाद्यासाठी करणे, त्यांचं पोट भरण्यासाठी करणे हे सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला बघावं लागेल आपल्या आसपास की त्याच्या गावात काय काय चारा अवेलेबल आहे, त्याच्या पंचकृषीत काय काय चारा अवेलेबल आहे. नाहीतर मग सुकलेला चारा किंवा काही बेल किंवा काही फॉडर ब्लॉक्स आपण बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा विकत आणू शकतो. त्यामुळे शासनाने सुद्धा फॉडर बँक बनवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जसं फूड सिक्युरिटीवरती गव्हर्नमेंट काम करतं तसं आपल्या पशुसंवर्धन विभागाने आणि कृषी विभागाने सोबत येऊन फॉडर सिक्युरिटी करणं फार आवश्यक आहे. सध्या प्रॉब्लेम काय आहे की फॉडर जे आहे ते अनाथ आहे. बरोबर. चारा जो आहे तो अनाथ आहे. पशुसंवर्धन विभाग त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण ते उगवत नाही आणि कृषी विभाग त्याच्याकडे लक्ष देत नाही. कृषी विभागाचा जोर जो आहे तो बाकी पिकांवरती असतो. चारा पिकांबद्दल ते कधी बोलत नाहीत आणि त्याबद्दल काही शेतकऱ्यांना शिकवत पण नाहीत. त्यामुळे कृषी आणि पशुसंवर्धन दोघांनी सोबत आलं पाहिजे आणि या चारा टंचाईच्या वेळी सगळ्यांनी सोबत उभं राहून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जेणेकरून पुढच्या 8-10 महिन्यामध्ये जेपर्यंत पुन्हा पाऊस येत नाही जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तेपर्यंत आपल्याकडे पर्याप्त मात्रामध्ये कमीत कमी जनावरांच्या मेंटेनन्ससाठी चारा आपल्याकडे असला पाहिजे. सर, या काळात कमी खर्चात कमी पाण्यात येईल असा चारा कुठला आहे का, चारा पिकं आहेत का की जी शेतकऱ्यांना या काळात परवडू शकतात? म्हणजे पाणी कमी आहे आणि कमी खर्च लागणार आहे पण त्याच्यातनं आपल्याला चारा मिळवू शकतो, चांगला खाऊ घालू शकतो
तर अशी कुठली चारा पिकं आहेत का? जेवढे आपले मिलेट कॅटेगरी आहे, हो. म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा याच्या वरती आधारित जे आपले चारा पिकं आहेत, हो. ती चारा पिकं शेतकऱ्यांनी उगवली पाहिजेत. आणि जसं मी म्हणालो, आता रबीमध्ये लसूण घास लावू शकता किंवा मक्खन ग्रास लावू शकता. उत्तर भारतामध्ये बरसीम लावतात. आणि मका सोडून बाकी सर्व चारा पिकांसाठी पाणी कमीच लागतं. मक्याला जास्त पाणी लागतं. मक्याला जास्त पाणी लागतं. त्यामुळे मका न उगवत, आणि मक्याचं होतं का की तुम्ही समजा 3-4 पिकं मक्याची घेतली तर जमिनीमध्ये नापिकता पण वाढते. कारण मका काय करतो, खूप न्यूट्रिएंट खेचतो जमिनीमधून. त्यामुळे आपण सध्या जिथं जिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथं ज्वारी, बाजरी किंवा ज्वारी बाजरीवर आधारित जे चारा पिकं आहेत, ही चारा पिकं आपण लावली पाहिजेत. आणि जसं मी म्हणालो की ज्यांच्याकडे मल्टीकट आहेत त्यांनी मल्टीकट लावली पाहिजेत. त्यामुळे याला चारा पिकाला तसंही पाणी कमीच लागतं. मी तर ऊस उगवणारा प्रत्येक शेतकऱ्याला म्हणेल की बाबा रे, कमीत कमी 20% ऊस कमी करा, त्याच्याबद्दल चारा लावा. चाऱ्यामध्ये तुम्हाला पर एकर प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे ऊसापेक्षा. ती कशी? म्हणजे साधं गणित आहे ना. तुम्ही जर समजा चारा पीक उगवलं तर त्याचा खर्च जो आहे तो तुम्हाला 1 रुपयापेक्षा जास्त येत नाही. आणि हेच चारा पीक तुम्ही तुमच्या जनावरांना खाऊ घातलं तर तुम्हाला दूध मिळतं. तुमच्याकडे सरप्लस चारा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये आरामात तो 3 ते 5 रुपयाला विकू शकता. त्यामुळे जर तुम्ही 5 रुपयाला जर चारा पीक विकलं तर तुम्हाला 1 किलो मागे 4 रुपयाचा फायदा झाला. आणि वर्षाला तुम्ही 100 टन चारा घेऊ शकता एका एकरमध्ये. तर त्यामुळे प्रत्येक चारा पिकाची उत्पादकता आपण जर कॅल्क्युलेट केली तर पर एकर किती चारा उत्पादन होईल आणि ते चारा विकून शेतकऱ्याला किती पैसे मिळतील हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे ऊसापेक्षा जास्तच पैसे मिळतात. म्हणजे कमीत कमी डबल किंवा ट्रिपल पैसे चारा पिकामध्ये आहेत. आणि मी कालच बातमी बघत होतो की आता सरकारने काय ठरवलं आहे की सर्व पल्सेस, सर्व तेलबिया, मक्का आता नाफेड विकत घेणार. जेव्हा सरकार असं म्हणतं की आम्ही विकत घेणार MSP प्रमाणे, म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं टेन्शन जातं. म्हणजे शेतकरी गहू कमी करेल, तांदूळ कमी करेल आणि पल्सेस, ऑइलसीड, मक्यावरती जास्त जोर देईल. कारण मक्याचा सगळ्यात मोठा आता चॅलेंज काय आहे की सरकारचं टार्गेट आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये 15 मिलियन मेट्रिक टन, म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी टन मक्का हा इथेनॉल बनवण्याकरता वापरला जाईल. त्यामुळे सध्या भारतामध्ये 3 कोटी टन मक्याचं प्रोडक्शन होतं. सरकारला ते डबल करायचं आहे, 5 ते 6 कोटी टनावरती न्यायचं आहे. त्यामुळे सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्याला सांगायचं की बाबा तू गहू तांदूळ कमी कर, तू मक्का उगव, म्हणजे आम्ही मक्का विकत घेतो. त्यामुळे मक्का जर इथेनॉलला गेला याचा अर्थच काय, पशुखाद्यासाठी मक्याच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे हे पण शेतकऱ्याने पण लक्षात ठेवलं पाहिजे की पशुखाद्याच्या किमती तर कमी नाही होणार, त्या पशुखाद्याच्या किमती आता या वाढतच राहणार. त्यामुळे आपला घरचा चारा उगवणे, आपल्या गाई म्हशींना खाऊ घालणे हे फार गरजेचं झालेलं आहे. आणि जो बिचारा शेतकरी याच्याकडे जमीनच नाही आहे, मग अशा शेतकऱ्याला मार्केटमधूनच चारा विकत घ्यावा लागणार. सर, आता सरकारचाच एक मुद्दा आला तर त्या संदर्भातच की गव्हर्नमेंटनं आत्ता 4-5 महिन्यांपूर्वी, 6 महिन्यांपूर्वी अशा काही बातम्या आल्या होत्या की दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची स्थिती आहे किंवा तशा काही हालचाली सुरू होत्या. तर याचा काही इथल्या दूध उत्पादकतेवरती, म्हणजे दूध उत्पादनाच्या प्राईसवरती, रेटवरती, त्याच्यावरती काही परिणाम होईल का नजीकच्या काळात? किंवा आता दूधच एकीकडे चाऱ्याची टंचाई, पाण्याची टंचाई, मग दूध उत्पादनातही घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत, आणि एकीकडे सरकार आयात पण करेल, मग याचा नेमका परिणाम काय होईल पुढील काळात? आपण जर बघितलं की भारतामध्ये किती दूध तयार होतं, तर दरवर्षी जवळजवळ 22 ते 23 कोटी टन भारतामध्ये दूध तयार होतं. पण यापैकी फक्त 30% दूध हे कॉपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट डेअरीज प्रोसेस करतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गरज भारतामध्ये जी आहे ती अशी आहे की मिल्क प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागणार आहे. म्हणजे कॉपरेटिव्ह क्षेत्रातलं, प्रायव्हेट डेअरीचं जे मिल्क प्रोसेसिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये वाढवावं लागणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त दूध जे भारतामध्ये तयार होतं आहे त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे आणि ते प्रॉडक्ट आपल्या ग्राहकाला उपलब्ध झालं पाहिजे. मागच्या वर्षी काय झालं, मागच्या वर्षी दुधाचं उत्पादन कमी झालं आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड चांगली असल्यामुळे आपण तूप आणि बटर हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकलं. आणि त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये
स्टॉक कमी झाल्यानंतर, उन्हाळा आल्यानंतर दुधाचं उत्पादन कमी होतं. अशा वेळी अचानक दुधाचे आणि दुधाच्या प्रॉडक्टच्या किमती वाढायला लागल्या. आणि मी शेतकऱ्यांना सांगतो की घाबरू नका, गरज असेल तेव्हा इम्पोर्ट करावं लागेल. इंटरनॅशनल मार्केट चांगलं असेल तेव्हा आपण एक्सपोर्ट केलं पाहिजे. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केटला शेतकऱ्याने घाबरले नाही पाहिजे. शासनाने इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मार्केट दोन्ही ओपन ठेवले पाहिजेत. ज्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा आपण इम्पोर्ट केलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला संधी असेल तेव्हा आपण एक्सपोर्ट पण केलं पाहिजे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो त्याचा जो फायदा मिळतो हा शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. तो प्रायव्हेट कंपन्या किंवा ट्रेडर पुरता मर्यादित न राहता हा मागं शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. आणि जेव्हा आपण इम्पोर्ट करतो तेव्हा सरकारने इम्पोर्ट व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल फक्त कॉपरेटिव्हला इम्पोर्ट करायला परवानगी दिली पाहिजे. म्हणजे जेणेकरून जेव्हा मार्केटमध्ये इम्पोर्ट केलेला प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचेल तेव्हा त्या लोकल प्रॉडक्टचं प्राईस कमी करणार नाही, जेणेकरून दुधाच्या किमतीवरती त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी पुन्हा कोंबडी उद्योगाकडे येतो. तुम्ही अंड्याची किमती बघा, तुम्ही चिकनच्या किमती बघा, या सप्लाय डिमांडप्रमाणे कमी होतात. म्हणजे भारतामध्ये कमीत कमी 100 दिवस सण असतात. त्यामुळे 100 दिवस चिकन खाल्लं जात नाही, अंडं खाल्लं जात नाही. त्यामुळे या भारतामध्ये 265 दिवस चिकन आणि अंड्यांच्या किमती वरती असतात. 100 दिवस या उत्पादन खर्चाच्या पण कमी जातात. पण तरी शेतकरी आनंदी असतो, तो वर्षाच्या शेवटी प्रॉफिट कमवतो. त्याप्रमाणे दुधाचं पण झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा सण येतील तेव्हा दुधाची डिमांड वाढते. अशा वेळी दुधाच्या किमती वरती जाऊ शकतात, तर जाऊ दिल्या पाहिजेत. त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार. आपण काय करतो, सरकार काय करतं, दुधाची किंमत पूर्ण वर्षभर कंट्रोल करतं. त्यामुळे ज्यावेळी शेतकऱ्याला संधी असते पैसे कमवण्याची त्यावेळी शेतकरी पैसे कमवत नाही. आणि ज्यावेळी डिमांड कमी होते दुधासाठी आणि दुधाच्या प्रॉडक्टसाठी तेव्हा दुधाच्या किमती खाली येतात आणि त्याचा पहिला फटका जो आहे तो शेतकऱ्याला बसतो. कारण ज्या प्रायव्हेट डेअरीज आहेत किंवा कॉपरेटिव्ह आहेत यांनी मग स्वतःचे खर्च पण कमी केले पाहिजे, त्यांनी स्वतः पण लॉस सहन केला पाहिजे. आणि मग लॉस हा सगळ्यांनी सहन केला पाहिजे. आणि जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा प्रॉफिट शेतकऱ्यांसोबत वाटला पाहिजे. तो प्रॉफिट प्रायव्हेट डेअरीने स्वतःपुरता न ठेवता तो प्रॉफिट शेतकऱ्यापर्यंत मागे गेला पाहिजे. त्यामुळे शासनाने दुधाच्या किमती फिक्स करणं बंद केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी आता भरपूर स्टार्टअप कंपन्यांसोबत काम करतो. 100 ते 120 रुपये लिटर दूध विकणाऱ्या कंपन्या आहेत आणि 100 ते 120 रुपये लिटर दूध घेणारे लोक आहेत. आता बकरीच्या दुधाला डिमांड वाढत चाललेली आहे. कशामुळे? देशी गाईच्या दुधाला किंमत वाढत चाललेली आहे. क्वालिटी दुधाची किंमत वाढत चाललेली आहे. त्यामुळे ग्राहक काय म्हणतो की मला चांगले प्रॉडक्ट द्या, मी तुम्हाला जास्त पैसे देतो. त्यामुळे आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या प्रमोट केल्या पाहिजेत भारतामध्ये की ज्या शेतकऱ्यांना मदत करतील. शेतकऱ्याने स्वतःची फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवावी. त्यांनी त्या भागामध्ये कुठलं प्रॉडक्ट विकलं जाईल याचा मार्केट रिसर्च करून ते प्रॉडक्ट बनवून विकावं. कुठं लस्सी विकली जाईल उन्हाळ्यामध्ये, कुठं ताक विकलं जाईल, कुठं तूप विकलं जाईल. तर त्याप्रमाणे शेतकऱ्याने इनोव्हेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी जर म्हणत असेल की मला एक्स्ट्रा पैसे पाहिजेत तर त्यासाठी त्याने केलंच पाहिजे. म्हणजे चाऱ्याच्या किमती वाढत आहेत, पशुखाद्याच्या किमती वाढत आहेत, त्याप्रमाणे दुधाच्या किमती वाढणं आवश्यक आहे. बरोबर. नाहीतर मग शेतकऱ्याला लॉस होत राहणार. शेतकऱ्याला लॉस होणार म्हणजे शेतकरी जनावरं वाढवणार नाही, ॲनिमल ब्रीडिंगकडे तो लक्ष देणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत, कारण शेतकऱ्याच्या खिशात जेपर्यंत पैसे येणार नाहीत तोपर्यंत तेव्हा दूध उत्पादनाचा बिझनेस वाढणार नाही. हा बिझनेस झाला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. रब्बी हंगाम आणि त्याला समोर ठेवून शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं चाऱ्याच्या संदर्भात, एकूण पाण्याच्या संदर्भात आणि एकूण पशु आहाराच्या संदर्भात, याच्यावरती शेवटचा प्रश्न आणि त्याच्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं आहे ते सांगा. पहिली गोष्ट म्हणजे मी ॲग्रिकल्चर एक्सपर्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलं काय पाहिजे की मी जसं म्हणालो, नियोजन करा, बजेट बनवा. की म्हणजे प्रत्येक गावाने किंवा 10 गावांनी मिळून बजेट बनवलं पाहिजे की आपल्याकडे किती जनावरं आहेत, आपल्याकडे किती आपण हिवाळी चाऱ्याचं पीक घेऊ शकतो आणि ते कमीत कमी 20 ते 30% वाढवलं पाहिजे. म्हणजे ज्या गावामध्ये 100 टन चारा
हिवाळी पीक घेतला जायचा, त्यांनी आता बजेट बनवलं पाहिजे की मी 120 ते 130 टन बनवणार, कारण खरीप पीक कमी होत आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई होऊ द्यायची नसेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या हातामध्ये सध्या हिवाळी पीक आहे. बरोबर. त्यामुळे कुठल्या हिवाळी पिकाचं आपल्याला जास्त उत्पादन मिळेल, मग ते मक्खन ग्रास आहे, ते लसूण घास आहे, अजून कुठलं द्विदल पीक घेऊ शकतो आपण, चवळी घेऊ शकतो, काय घेऊ शकतो, हे सरकार म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. प्लस ज्या कृषी विज्ञान केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, ज्या कॉपरेटिव्ह संस्था आहेत किंवा ज्या प्रायव्हेट डेअरीज आहेत, यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. जो कृषी अधिकारी आहे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ॲग्रोवनवरती आहे. Yes, तुम्ही याच्यावरती सिरीज सुरू करा आर्टिकलची, की जे जे काही हिवाळी पिकं महाराष्ट्रात घेतली जात होते हो. किंवा घेतली जाऊ शकतात याच्यावरती डिटेल्डमध्ये माहिती द्या शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांचं ज्ञान वाढवलं हो. आणि शेतकऱ्यांना जर हे चारा पिकाचं बियाणं किंवा हे चारा पिकाची रोपं अवेलेबल करून दिली तर शेतकरी हमखास हिवाळी पीक चाऱ्याचं डबल करू शकतो. आणि हे जर डबल झालं तर आपली चारा टंचाई तेवढी कमी होणार. त्यामुळे आपल्या हातात जरी आता खरीप पीक आपल्या हातातून गेलेलं आहे, पण अजून हिवाळी पीक आपल्या हातामध्ये आहे. आणि करायचं काय, हिवाळी पीक उगवायचं, त्याचा हे बनवायचा, म्हणजे द्विदल चारा जो असतो त्याचं सायलेज होत नाही, त्याचं मुरघास होत नाही, त्याचा हे बनतो HAY. हे म्हणजे सुकवलेला हिरवा चारा. म्हणजे द्विदल पीक आपलं हार्वेस्ट केलं की त्याचं काय करायचं, तो 7-8 दिवस सावलीमध्ये सुकवायचा, जेणेकरून त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते 30 ते 40% आलं पाहिजे. मग ते 6 महिने वर्षभर टिकतो, ते खराब होत नाही, त्याच्यामध्ये फंगस लागणार नाही. कारण फंगस लागली तर अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण वाढणार. तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हिवाळी पिकावरती आता काम करणं म्हणजे आज ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये आपल्याला पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे 40 दिवस आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यापुरता किंवा कमीत कमी आपल्या शेजारच्या पुरता चारा पीक लावणं हे आवश्यक आहे. त्याचा फायदा त्याला उन्हाळ्यामध्ये होणार आणि डबल केलं पाहिजे. डबल केलं म्हणजे काय होणार की तुमची तेवढी टंचाई कमी होणार, तुम्हाला मार्केटमधून तेवढा कमी चारा विकत घ्यावा लागणार. आणि सरकारवर डिपेंड राहू नका. जनावरं तुमची आहेत, सरकार तुम्हाला जो चारा देईल तो फार चांगल्या क्वालिटीचा नसणार आहे, तो फक्त पोट भरापुरता असणार आहे. सरकार काय देईल तुम्हाला, शुगरकेन टॉप देईल. म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातला शुगरकेन टॉप उचलून तो मराठवाड्यात घेऊन जाईल किंवा विदर्भात घेऊन जाईल. काय उपयोग आहे त्याचा, फक्त पोट भरेल त्याच्याने, त्याच्यातून न्यूट्रिएंट नाही मिळणार. त्यामुळे तुम्हाला जर दूध पाहिजे असेल आणि एकदा गाई म्हशीचं दूध कमी झालं तर ते पुन्हा वाढवण्यापुरता 2 वर्ष जातील तुमची. बरोबर आहे. त्यामुळे या वर्षी जर दुधाचं नुकसान झालं तर ते भरून निघायला 2 वर्ष लागतील. शेतकरी मित्रांनो, तुम्ही चारा उगवण्याकरता सरकारवरती अवलंबून राहू नका. चारा उगवणं ही तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही चारा उगवा. तर शेतकऱ्यांनो, इथे मुलाखत संपते. आपल्याला एकूण दुष्काळाचा सामना करायचा येणाऱ्या काळात. आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे, चाऱ्याची टंचाई आहे, पण त्याच्यात दुधाचं उत्पादन कमी झालं नाही पाहिजे. कारण की शेतीपूरक व्यवसायामध्ये दूध उत्पादन, दुग्ध व्यवसाय हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावर आपला अनेक शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची रोजीरोटी आहे. त्याच्यामुळे ते कमी न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पुढील काळात आव्हानं काय असणार आहेत, त्यातल्या संधी काय आहेत, यावरती सविस्तर विश्लेषण, माहिती आणि आव्हानंही आपल्याला दिनेश भोसले सरांनी सांगितलं आहे. त्याबद्दल ॲग्रोवनच्या मार्फत मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद.